नमस्कार, मी श्री प्रमोद सस्ते आणि आपण पाहतात प्रगती चळवळ. मित्रांनो, आजचा विषय साधा नाही. हा फक्त 3 देशांमधील तणाव नाही, हा जागतिक सत्ता संतुलनाचा खेळ आहे. इस्रायल एका बाजूला आहे इराण, मग धार्मिक राष्ट्रवाद आणि प्रादेशिक वर्चस्वाचा दावा करणारा देश. दुसऱ्या बाजूला इस्रायल, तंत्रज्ञान, गुप्तचर शक्ती आणि लष्करी सामर्थ्याने सज्ज राष्ट्र. आणि तिसऱ्या कोपऱ्यात उभा आहे जगाचा स्वयंघोषित प्रहरी दोन अमेरिका. प्रश्न एकच, मग तो मध्य पूर्व पेटणार का? एकोणीसशे इराणमध्ये इस्लामिक क्रांती, शहाचा पडाव. नवीन शासनाने सांगितले इस्रायल हे राष्ट्रच मान्य नाही. तेव्हापासून दोन्ही देशामध्ये थेट संबंध नाहीत, पण सावलीतून सुरू आहे युद्ध. हा संघर्ष सीमावर नाही, तो विचारसरणीत आहे. अमेरिका दरवर्षी इस्रायलला अब्जावधी डॉलर्सची मदत देते. आधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली, राजनैतिक संरक्षण. 2015 अणुकरार. 2018 डोनाल्ड ट्रम्प यांनी करारातून माघार घेतली. अर्थव्यवस्था दबावात. 2020 इराणी लष्करी रणनीतिकार कासिम सुलेमानी यांची ड्रोन हल्ल्यात हत्या. हा क्षण म्हणजे स्पष्ट संदेश. अमेरिका थेट हस्तक्षेप करेल, इराण थेट युद्ध टाळतो, पण तो एकटाच नाही लढत. हजबुल्ला, हमास, हौतीस हे गट म्हणजे इराणचे फॉरवर्ड बेस. इस्रायल सीरियामध्ये हवाई हल्ले करतो, सायबर युद्ध चालते, गुप्तचर संस्था एकमेकांच्या मुळावर. हे युद्ध टीव्हीवर दिसत नाही, पण रोज घडते. इराण म्हणतो आमचा कार्यक्रम शांततापूर्ण आहे, पण प्रश्न आहे, जर शांततापूर्ण असेल तर आंतरराष्ट्रीय निरीक्षणाला इतका विरोध का? इस्रायलला सर्वात मोठी भीती आहे, इराण अण्वस्त्रधारी राष्ट्र बनला तर तो फक्त प्रॉक्सी युद्धावर मर्यादित राहणार नाही. मध्य पूर्वेतील सत्ता संतुलन पूर्ण बदलू शकते. गाझा संघर्षानंतर पूर्ण वातावरण पेटले. एप्रिल 2024 इराणने प्रथमच इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागले. बहुतेक हल्ले अडवले गेले, पण संदेश स्पष्ट, इराण आता सावलीत नाही. अमेरिका तत्काळ इस्रायलच्या बाजूने उभी राहिली. मध्य पूर्व आता मर्यादित युद्ध अवस्थेत आहे. कल्पना करा, होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली, जगातील 200% तेल पुरवठा थांबेल. तेल $200 पर्यंत जाऊ शकते. जागतिक शेअर बाजार कोसळतील, महागाई प्रचंड वाढेल. हा संघर्ष फक्त लष्करी नाही, तो आर्थिक साखळी तोडू शकतो. भारताची भूमिका अत्यंत नाजूक. इराण म्हणजे ऊर्जा, इस्रायल म्हणजे संरक्षण तंत्रज्ञान, अमेरिका म्हणजे रणनीतिक भागीदारी. जर युद्ध भडकले, भारतीय कामगार संकटात, तेल महाग, रुपया दबावाखाली, भारताला संतुलन साधावे लागेल. हा संघर्ष खरंच धार्मिक आहे का, की संसाधनावर नियंत्रणाचा खेळ? मध्य पूर्वेतील तेल आणि भूराजकीय स्थान हेच खरे कारण. महासत्तांचा हस्तक्षेप नेहमी शांतता आणतो का, की संघर्ष दीर्घ करतो? मित्रांनो, आज मध्य पूर्व शांत दिसतोय, पण आतून धगधगत आहे.
प्रश्न आहे, जग पुन्हा एका मोठ्या महायुद्धासाठी सज्ज आहे का, की राजनैतिक तोडगा काढण्याची वेळ आली आहे? आपलं मत नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर करा, कारण जागतिक घडामोडी समजून घेणं हीच खरी जागरूकता आहे. मी श्री प्रमोदजी सस्ते. आपण पाहत होता @ प्रगती चळवळ. जय हिंद.